चला, उन्हाळ्याच्या सुट्ट्या मुलांना लागल्याच असतील ना, तसंच आमच्याही मुलाला सुट्ट्या लागलेल्या आहेत. लाडू तर घरीच आहे 15 दिवस झालं. आणि सायरात जातो शाळेमध्ये, त्याची शाळा एवढा महिना आहे, मग पुढच्या महिन्यापासून सुट्टी आहे त्याला. तर मग सकाळी काय झालं, नाश्त्याला खूप उशीर झाला आणि हेवीसुद्धा नाश्ता केला आलू परोठे. त्याच्यामुळं मग दुपारी जेवणाला काही एवढी भूक नव्हती. मग काही दुपारी ठरवलं फक्त वरण भात आणि भजी पापड बनवायचे. आणि लोणचं तर सगळ्यांच्याच घरामध्ये असतं. आणि वरण भात म्हटलं की भजी पापड आणि लोणचं पाहिजेच, नाही का हो? तुम्ही वरण भातासोबत काय खाता, म्हणजे काय आवडतं तुम्हाला ते मला कमेंटमध्ये सांगा. आमच्या घरात वरण भात आणि लोणचं फेवरेट आहे. भजी पापड ऑप्शनल आहे. मग भजी असले की ह्या अशा आमच्या फौजी साहेबांना मिरच्या तळलेल्या लागतात, त्याच्यावरती मीठ टाकून द्यायचं, एकच नंबर लागते बघा. मग गरम गरम भजी काढून झाली की गरम तेलामध्येच मिरच्या सोडल्या की त्याच्यावरती 1-2 मिनटं झाकण ठेवायचं, म्हणजे तेल उडत नाही. मी झाकण ठेवलं नव्हतं म्हणून तेल उडलं बघा. मग इथं मस्तपैकी असं आपलं वरण भात भजी पापड आणि त्यासोबतच लोणचं, ते मस्त असं आपला साधा सिंपल बेत तयार झाला. तुमच्याही घरी सकाळी असं हेवी नाश्ता झालं की दुपारी जेवणाला असं हलकं फुलकं जेवण बनवता का? मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. चलो बाय.